मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतोय की मुंबईत काय होईल असा निर्णय आहे. होईल ना मुंबईचा निर्णय. बरं, एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली. त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि या चर्चेवेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. असं आपण बघितलं अनेकदा, जाहीर व्यासपीठावर असेल किंवा चर्चांमध्ये असेल. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधला स्नेह बघा, आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे. पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता. नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं, दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो. पवार साहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवार साहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे. पण मी चौकशी केली, मी किती भावनाशील माणूस आहे बरं का, मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी. जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला, हा, पण अधूनमधून भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं. भारतीय जनता पक्ष जर ढोंग आणि खोटारडेपणा ह्याच्यातला जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल. दुसरा त्यांना हेच नाहीये, कॉम्पिटिशनच नाहीये. राऊत साहेब, 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे, तो म्हणजे 13 तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस. असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल, दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतील. तुम्ही याच्यावरती या विषयावर तुम्ही चर्चा एक उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा. वाढदिवस कसे साजरे करावेत याच्यावरती उत्तम निबंध लिहा, एक निबंध स्पर्धा घ्या. आमचं लक्ष आहे 19 जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर. आणि मी वारंवार सांगतो की 19 जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल, हा विशेष असेल. महानगरपालिका निवडणुका आहेत, महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी, त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे. तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना त्यासाठी आमचं काम चालू आहे. थँक्यू. आप हिंदी में